ट्रेड अँड अर्न या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना लॉस आणि प्रॉफिट होतच राहतो, तर त्यावर कळते ही ट्रेडिंग सायकोलॉजी. तर सायकोलॉजीवर बोलताना आपण हे रेग्युलर सारखं डिस्कस नाही करणार की तुमची लॉट साईज कमी करा आणि मग तुम्ही रिस्क मॅनेजमेंट करा वगैरे. तर रिअल प्रॉब्लेम जे आहेत आमच्या टीमला जे आढळलेत त्याबद्दल मी सांगू इच्छितो. बऱ्याचदा प्रॉब्लेम हा येतो की ट्रेड तर घेतला जातो, पण जेव्हा तो प्रॉफिटेबल असतो आणि नंतर तो स्टॉप लॉसच्या दिशेने जात असतो त्यावेळेस आपण पूर्ण स्टॉप लॉस न घेता मध्येच एक्झिट करून देतो आणि नंतर तो ट्रेड आपल्याच दिशेने पुढे जातो आणि आपण मग त्यात परत रीएंट्री करतो. रीएंट्री झाल्यानंतर परत तो ट्रेड रिव्हर्स यायला लागला की परत आपण लॉस बुक करतो थोडासा, किंवा मग त्या टायमाला आपण जो स्टॉप लॉस लावतो तो इतका मोठा झालेला असतो की त्यामुळे आपला लॉस होतो. आणि बऱ्याचदा आपण असं करतो की एकच ट्रेड पुन्हा पुन्हा घेतो. रिपीट तोच ट्रेड घेतो. म्हणजे सपोज एक स्ट्राईक प्राईस आपण सिलेक्ट केलेली आहे, त्यात आपल्याला आपला स्टॉप लॉस झालेला आहे, तर आपण त्यावेळेस मार्केटशी फाईट करतो आहे की हा जो स्टॉप लॉस झालेला आहे आता मी परत तीच स्ट्राईक प्राईस घेतो आणि त्यापेक्षा कमीने किंवा जास्तीने जो पण प्रीमियम आपल्याला त्यावेळेस भेटतो त्या स्ट्राईक प्राईसचा परत रीएंट्री करतो आणि ॲटलिस्ट आपला स्टॉप लॉस एवढा तरी पैसा आपल्याला रिटर्न भेटून जाईल याच्यासाठी आपण तो ट्रेड करतो. बस इथेच आपली सायकोलॉजी खराब होते. आपण मग आपला जो सेटअप आहे तो सेटअप सोडून फक्त आपला गेलेला पैसा रिटर्न आणण्याचा प्रयत्न करतो आणि आपला लॉस वाढवत जातो. तर हे झालं एक पहिलं कारण. तर आपण याच्यावर कंट्रोल कसा करू शकतो. एक्झॅक्ट हे ऐकल्याबरोबरच आपल्याकडनं कंट्रोल होईल असं नाही, तर यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल. स्टार्टिंगला आपण ट्रेडिंग करताना दिवसाला फक्त 2च ट्रेड हे टार्गेट ठरवायचं. म्हणजे आपली जी प्रोबॅबिलिटी विनिंगची आहे ती 0.5 जरी असली, म्हणजे एक ट्रेड लॉस आणि एक ट्रेड प्रॉफिट जरी राहिला तरी आपण मुद्दलमध्ये निघू शकतो किंवा मग एक छोट्याशा लॉसमध्ये निघू शकतो. एखादिकच टाईम असं होईल ज्यावेळेस त्या दोघी ट्रेडमध्ये आपला लॉस होईल, त्यावेळेस टोटल कंप्लीट डे थोडा बिग लॉसमध्ये राहील, पण आपलं त्यावेळेस कॅपिटल जे आहे ते सिक्युअर राहील, कारण की आपण ट्रेड जोही घेतो आहे तो 1:2 रेशोने घेतो आणि आपण पूर्ण कॅपिटलला स्टॉप लॉस नाही लावत किंवा पूर्ण झिरो होऊन जाईल ह्या हिशोबाने आपला स्टॉप लॉस नसतो. तर आपली कॅपिटल जेवढी वाचेल तेवढा आपण पुढे सर्वाईव्ह करू शकू. सेकंड पॉईंट असा आहे की कधीही जर दिवसाला लॉस झालेला आहे तो लॉस आठवड्याला कन्वर्ट नाही करायचा आहे. कारण जर ज्या दिवशी लॉस झालेला आहे तर पुढच्या दिवशी ट्रेड करताना तो लॉस डोक्यात नाही ठेवायचा आहे. ॲज अ आपण रोबोट बनून जायचं आहे, म्हणजे विदाऊट इमोशन. कारण की ट्रेडिंग करताना जर इमोशन आले तर इमोशनमुळे आपलं जर एक ग्रीड आली किंवा फिअर आला तरी पण आपला लॉस होतो. आणि कधीकधी मार्केट आपल्याला जे टार्गेट हवं आहे त्या टार्गेटपर्यंत पोचत नाही. मग त्या टायमाला आपण काय करायचं असतं, जर आपण प्रॉफिटेबल आहोत त्या ट्रेडमध्ये तर आपण तो जो आहे स्टॉप लॉस काढून आपला एंट्री पॉईंटला लावून द्यायचा, म्हणजे ॲटलिस्ट आपल्याला मोठं नुकसान नाही होणार. एंट्री पॉईंटला जरी तो आपला स्टॉप लॉस हिट होऊन गेला, म्हणजे आपण सपोज एक ट्रेड घेतला ज्याची प्राईस 100 होती, आपण स्टॉप लॉस 90चा लावला आणि तो 110-115पर्यंत पोचला आहे, तर त्या टायमाला आपण तो जो 90चा स्टॉप लॉस काढून 100वर आणून ठेवायचा, म्हणजे ॲटलिस्ट आपला जो आहे तो लॉस नाही होणार. आपण कॉस्ट टू कॉस्ट निघून जाऊ जर तो ट्रेड आपल्या विरुद्ध गेला तरी. आणि तिसरी पॉईंट असा आहे, जर सपोज आपण एखादी ट्रेड घेतलेला आहे आणि तो आपल्या टार्गेटपर्यंत पण पोचला आहे, पण आपल्याला आयडिया नाही आहे की तो अजून पुढे रॅली करेल किंवा नाही करेल, तर त्या टायमाला आपण आपला जो स्टॉप लॉस आहे तो काढून एंट्री पॉईंटवर ठेवायचा आणि त्यानंतर जसं मार्केट पुढे जाईल तसं प्रत्येक स्विंगला तो ट्रेल करत जायचा.
या हिशोबाने आपले जे टार्गेटचे जे पॉईंट्स आहे ते वाढत जातील आणि मग आपण प्रॉफिटेबल होत जाऊ. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, की आलेला प्रॉफिट हा कधीच डबल करण्याच्या नादात तो आलेला हातचा प्रॉफिट वाया घालवू नका. आणि सपोज जर आपल्याला 100 रुपये प्रॉफिट झालेला आहे एखाद्या आठवड्यात, एक उदाहरण म्हणून जर आठवड्याभरात आपल्याला 100 रुपये प्रॉफिट झालेला आहे, तर त्याच्यातल्या कमीत कमी 50 रुपये प्रॉफिट आपल्याला घरी न्यायचं आहे असं ठरवून चालायचं. आणि त्या उरलेल्या 50 रुपयाच्याच वर रिस्क घेऊन तो आठवडा काम करायचा. जर आपण आलेला पूर्ण प्रॉफिट हा रिस्कवर ठेवला तर मग प्रॉब्लेम होतो. आणि जर तो पूर्ण प्रॉफिट चालला गेलेला आपला, तर मग आपल्याकडनं ओव्हर ट्रेडिंग होते. बस ह्याच छोट्याशा पॉईंट्स आहे ज्या की आपल्याला महागड्या क्लासमध्ये ह्याच गोष्टी थोड्या वेगळ्या भाषेत शिकवल्या जातील आणि त्याचे चार्जेस घेतले जातील. हे मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सांगतो आहे. जर तुम्हाला ह्या गोष्टी आवडल्या तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा. आणि इतर तुमच्या ट्रेडर मित्रांना जर वाटलं तुम्हाला की मी काही बरोबर सांगतो आहे किंवा यात काहीतरी घेण्यासारखं आहे, तर ते प्लीज इतरांना पण शेअर करा. थँक्यू.